न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि बीड तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलधार आणि कपिलधार वाडी या गावामध्ये भूस्खलनाचा प्रकार समोर आलेला आहे। आपण समोर पाहतोय हा जो रस्ता आहे, हा रस्ता तब्बल 7 ते 8 फुटापर्यंत खाली खचलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। विशेषतः जो भूस्खलनाचा जो केंद्रबिंदू आहे तो देखील या ठिकाणी असलेला पाहायला मिळतोय। जी झाडं आहेत, मोठमोठी झाडं, ती देखील कशा पद्धतीने खाली सरकल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः हे समोरचं जे झाड आहे, हे झाड देखील अगोदर वरती होतं आणि आता खूप मोठ्या प्रमाणात खाली गेलेलं। तर आता काही वेळापूर्वी देखील काही जे दगड आहेत ते घसरल्याचा देखील आवाज या ठिकाणी ऐकायला मिळाला। विशेषतः अशा पद्धतीने ही जी जमीन आहे, ती जमीन आपण पाहतोय कशा पद्धतीने खचलेली आहे। तर मोठमोठ्या ज्या भेगा आहेत त्या भेगा रस्त्याला पडल्यात। तर दुसरीकडे जर बघितलं तर इथं जी बांधलेली घरं आहेत ती घरं देखील पडल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळते। समोरचं जे घर आहे ते अक्षरशः त्याची भिंत आहे, ती भिंत 10 ते 15 फुटापर्यंत खाली आलेली। तर रस्त्यावरती त्याचे दगड देखील पाहायला मिळतात आणि मोठमोठ्या ज्या भेगा आहेत त्या भेगा देखील पाहायला मिळतात। विशेषतः आज या ठिकाणी भूगर्भ शास्त्रज्ञाची जी टीम आहे ती देखील या ठिकाणी आलेली। नेमकं हे भूस्खलन का झालं या संदर्भातलं देखील कारण समोर येणार आहे। विशेषतः आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल प्रशासन देखील या ठिकाणी तळ ठोकून आहे। 8 दिवसापूर्वी एक अवघी छोटी असलेली जी भेग होती, आज ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि इथं जे आपण समोर पाहतो ही शाळा आहे आणि शाळेच्या बाजूपासून जो जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत अशा पद्धतीने भूस्खलन झालेलं आहे। इथलच्या गावकऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। कुठं स्थलांतर करण्यात आले, त्याचबरोबर कशा पद्धतीने त्या गावकऱ्यांची व्यवस्था केली जाते हे देखील आपण या ठिकाणी विचारणार आहोत। आपत्ती व्यवस्थापनचे जिल्हाधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। प्रशांत सर, नेमकं इथलचे जे गावकरी आहेत त्यांचं कशा पद्धतीने स्थलांतर केलं आणि आज त्यांना काय काय सुविधा दिल्या जातात? जशी ही घटना प्रशासनाला कळाली त्यानुसार या ठिकाणी तलाठी असो, ग्रामसेवक असो किंवा मंडळ अधिकारी असो, तहसीलदार असो यांनी तात्काळ या गावी भेट दिली आणि भेट देऊन रात्री त्यांना जवळच असलेल्या कपिलधार वाडीचं मंदिर आहे त्या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे। जवळजवळ 80 कुटुंब त्या ठिकाणी स्थलांतरित आहे। सर्व प्रकारच्या नागरी सुविधा या प्रशासनातर्फे त्यांना देण्यात आलेल्या आहे त्या ठिकाणी। मात्र सुरुवातीला खूप कमी प्रमाण होतं, मात्र आज जर परिस्थिती बघितली तर आज खूप भयावह परिस्थिती पाहायला मिळते। आता तब्बल 8 ते 10 फुटापर्यंत खाली खचलेली जमीन पाहायला मिळते। आज जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, सर्वेक्षण सुरू आहे। निश्चितच त्या बाबतीतला त्यांचा रिपोर्ट अहवाल हा मान्य जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि जिल्हाधिकारी या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे। त्या दृष्टिकोनी तात्काळ त्यावर कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांचं। पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून काय नेमकं तयारी चालू आहे आणि का तर या गावकऱ्यांना जो धोका आहे, विशेषतः दिवाळी आहे, आगामी दिवाळीचा सण, मग नेमका तो कुठं साजरा करायचा असं देखील म्हणणं आणि गावकऱ्यांचं म्हणणं की तात्पुरत्या प्रमाणात का होईना पण आम्हाला पत्र्याचं का होईना शेड उभारून द्या, त्या ठिकाणी आम्ही दिवाळी साजरी करू। दिनांक 7 तारखेला अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये बैठक झाली। सर्व प्रकारचे कार्यकारी यंत्रणेचे जे काही HOD होते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येकाला त्यांची जबाबदारी ही सोपवून देण्यात आली आणि निश्चितच प्रशासन सकारात्मक आहे की त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि माननीय जिल्हाधिकारीही सुद्धा या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहे की तात्काळ त्यांना त्या बाबतीमध्ये सण उत्सव साजरा करता येईल ह्या दृष्टिकोनातून कार्यशील आहेत। मात्र या ठिकाणी जे आता लोक येत आहेत, ये जा करतात, मोठी एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते, अशा अनुषंगाने इथं जे पोलीस प्रोटेक्शन किंवा पोलिसांकडून ते अशा पद्धतीने कुठं जी बंदी ठेवणं किंवा लोकांना येऊन देणं या अनुषंगाने काय नेमका पाठपुरावा केला? दोन्ही गावाच्या दोन्ही बाजूला सूचना फलक लावण्यात आलेले आहे। कालच पोलीस निरीक्षक यांना या बाबतीमध्ये सूचना देऊन पोलीस यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित करण्याचे आदेशित त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की पोलीस विभागसुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे आणि निश्चितच नागरिकांनी भयभीत न होता, अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन जे काही कारवाई करते त्याला प्रतिसाद द्यावा अशीच आमची प्रशासनाच्या तर्फे नागरिकांना एक विनंती राहील। मात्र इफेक्टेड असलेला भाग किती आहे आणि कुटुंब जे आहेत, आता या गावातली सगळी कुटुंब स्थलांतरित केली गेलीत का? त्यांचं जे साहित्य आहे ते देखील, जी जीवनावश्यक वस्तू आहेत का, तर काही ठिकाणी आणखी काही लोक असलेले पाहायला मिळतात? जवळजवळ सर्वच नागरिकांना या ठिकाणून स्थलांतर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाच्या तर्फे देण्यात आलेले आहे आणि आम्हाला आशा आहे की जे काही सुरलेलं साहित्य त्यांचं असेल त्यांनी तात्काळ या ठिकाणून हलवावं जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी जी काही सुविधा देण्यात आली ते सध्या त्या ठिकाणी उपभोग घेऊ शकतात आणि प्रशासन, आम्हाला खात्री आहे की प्रशासन त्यांच्या बाजूने सकारात्मक काम करत आहे। आपत्ती व्यवस्थापन बरोबरच इथं महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी देखील या ठिकाणी आहेत। नेमकी काय गावकऱ्यांची व्यवस्था केली आणि ज्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे, सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले, तिथं कुठल्या व्यवस्था त्यांना दिल्यात?
आम्ही सध्या तातडीने जेव्हा हा प्रकार लक्षात आला तेव्हा तातडीने या लोकांची सोय मन्मथ स्वामी मंदिर कपिलधार हे जे संस्थान आहे त्या संस्थानामध्ये सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरित केलं मध्यरात्रीच्या वेळी आणि त्या क्षणापासून त्यांना वेळोवेळी सूचना देत आहोत की हा जो भाग आहे जो म्हणजे जी आपत्ती झाली आहे नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी अजिबात कुणी फिरकायचं नाही आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी जेव्हा स्थलांतरित केले तिथं त्यांची जेवणाची राहण्याची सोय केलेली आहे. त्यांचे गुरेढोरं सध्या सुरक्षित ठिकाणी आहेत आणि आता जो प्रकार हा जो 1 फूट 2 फूट रोज जे क्रॅक्स रोडवरचे वाढत जात आहेत किंवा हा प्रकार जो भेगा पडलेला जो लक्षात येत नाही आहे, सगळेजण पॅनिक झालेले आहेत की काय प्रकार आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी GSIची जी हेडक्वार्टर आहे नागपूरचं त्यांच्या विभागाला पत्र देऊन केंद्र सरकारची आता पुण्याहून एक टीम आलेली आहे त्यांच्यामार्फत. ती टीम आज इथं अवेलेबल आहे. आता त्यांचा सर्चिंग चालू आहे की काय प्रकार आहे म्हणून. आता त्यांचा जो अहवाल जाईल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना त्याच्यावर पुढील गोष्टींचं म्हणजे अनुमान लागेल की काय प्रकार आहे. गावकऱ्यांना काय काय नेमकी मदत केली जाते, काही सेवाभावी संस्था देखील पुढे आल्यात का, आणि आता दिवाळी आहे, आगामी दिवाळी, त्या अनुषंगाने नेमकं यांचं पुनर्वसनाच्या अनुषंगाने तुम्ही मंडळ अधिकारी आहात, तर या परिसरामध्ये कुठं तशी जागा पाहिली गेली की ज्या ठिकाणी या गावचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी स्थलांतर होऊ शकतं किंवा कायमस्वरूपी पुनर्वसन होऊ शकतं? सदर जो हा कपिलधारवाडीचा परिसर आहे ही कपिलधारवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे. पाली अंतर्गत कपिलधारवाडीचा एरिया येतो. तर ह्या ग्रामपंचायतमध्ये किंवा ह्या पालीमध्ये बरंच गायरान जागा शिल्लक आहे. काल माननीय तहसीलदार साहेब यांनी गायरांचं जे ठिकाण आहे जी जागा शिल्लक आहे त्या जागेची पाहणी केली की तातडीने यांना जवळच्या जवळच या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून गावापासून जवळच यांना स्थलांतरण करून तिथं प्रशासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने एकच आवाहन केलं जाते की हा जो खचलेला एरिया आहे हा जो एरिया आहे इथे कुणी फिरकू नये, स्वतःची काळजी घ्यावी, लहान मुले वयस्कर व्यक्ती यांची देखील काळजी घ्यावी. प्रशासन सज्ज आहे 24 तास आणि लवकरच त्यांचं पुनर्वसन. लोक या ठिकाणी येतात, काय आव्हान असेल लोकांना पाहतायत? लोकांनी बघायची भूमिका न घेता सेल्फी काढू नये. या ठिकाणी आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवावं. सगळंच नागरिक सुरक्षित नागरिक जो काय आमचा नारा आहे आपत्ती व्यवस्थापनाचा त्या दृष्टिकोनाने सकारात्मक भूमिकेमधून नागरिकांनी पण प्रशासनाला सहकार्य करावं हीच विनंती नागरिकांना राहील. आपण पाहतो या ठिकाणी प्रशासन तळ ठोकून आहे. तर दुसरीकडे जर बघितलं आपण तर जे गावकरी आहेत त्या गावात आणखी काही घरांमध्ये नागरिक या ठिकाणी आहेत का, तर जे पैपई जमा करून जे घर बांधलेलं होतं ते घर सोडून जायचं कसं, आणि जी आयुष्यभराची पुंजी जमा केलेली होती त्यातून बांधलेली जी पक्की घरं आहेत ती पक्की घरं देखील आज सोडून जावं लागतंय. विशेषतः त्या ठिकाणी असलेलं जे साहित्य आहे, जीवाणूनाशक वस्तू आहेत त्या कशा पद्धतीने या ठिकाणी ठेवायच्या, त्यानंतर इथं जनावरं आहेत त्या जनावरांची देखील काय व्यवस्था करायची, अशी खूप मोठी जी चिंता आहे ती या गावकऱ्यांना आहे. विशेषतः इथं जर बघितलं तर कपिलधार हे तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी गावकऱ्यांची सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. तात्पुरतं स्थलांतर आहे. त्या ठिकाणी 15 दिवसामध्ये कार्तिक पौर्णिमेच्या निमित्त मोठी यात्रा भरते आणि त्या यात्रेच्या निमित्त मग गावकऱ्यांनी थांबायचं कुठं असा देखील गावकऱ्यांकडून सवाल केला जातो. आगामी जी दिवाळी आहे ती दिवाळी साजरी करत असताना देखील खूप मोठ्या अडचणी येणार आहेत. नेमकं आम्ही आमच्या घरामध्ये दिवाळी साजरी कशी करायची असा देखील सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर आज चिंताक्रांत बसलेले जे गावकरी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नेमकं आज ही जी परिस्थिती पाहतोय यानंतर त्यांना काय वाटतं आपण विचारणार आहोत. काकू, स्थलांतर केलंय का इथून सगळं साहित्य नेलं का सगळं? हा साहित्य. आज तुम्ही गावामध्ये थांबलात नेमकं हा काय? म्हणजे हे तुम्ही लोक आला बघायला. अच्छा, जनावर वगैरे कुठे नेऊन ठेवले? तिकडे बाहेर पटांगाच्या जागेवर पटांगणाच्या जागी. आता किती मोठ्या प्रमाणात इथं हे झाले? लय झालंय कसून. काय पहिल्यांदा सुरुवातीला किती होतं, आता किती मोठ्या प्रमाणात? पहिल्यांदा काय उभं होतं 6 इंच. हा, आता हे काय इतकं जास्त होऊन बसलं. आता भीती वाटते. रोजची संध्याकाळी कुणी येत असतं का? नाही 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 कुणी थांबत नाही. नाही कपिलधारात. सगळे गावातले कुटुंब तिकडे गेले. कपिलधारात. पण आता दिवाळी आहे, दिवाळीचा सण मग नेमका कुठं साजरा करणार? आता तिकडच होईन. आता हिथं कुठलं हिथं राहायला आशा नाही ना. तुमचं घर कुठं आहे नेमकं? घर बी असेच गावात आहे. आम्ही आता साराला आम्हाला तिकडे नेतात कपिलधारात. सगळ्याला तिकडे घेऊन गेले. सगळे त्यांच्या पक्की घरं आहेत ती पक्की घरं देखील आता सोडून त्यांना जावं लागतंय. विशेषतः आपण जर बघितलं तर एक नाही तर अनेक अशी जवळपास 100च्या आसपास जी कुटुंब आहेत त्या कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आणि हे जर पूर्ण गाव पाहिलं तर डोंगराच्या कुशीमध्ये असलेलं गाव आहे. समोर पाहिलं तर वाघेश्वरी देवस्थान असं मंदिर देखील आहे. मात्र डोंगराच्या कुशीमध्ये असल्यामुळे आणि जी या ठिकाणी भूस्खलनाची जी रेषा आहे केंद्रबिंदू जरी तो असला तरी जवळपास अर्ध्या किलोमीटरपर्यंत ती रेषा असल्याचं देखील सांगितलं जातं. विशेष म्हणजे हे गावकरी देखील या ठिकाणी आहेत आणि आणखी यांनी काही हे सोडलेलं नाही. काकू, तयारी झाली? इथून तुम्ही स्थलांतरित झालात का? नेमकं काय केलंय? इथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालात का तुम्ही? हा, कपिलधार मध्ये.
मग आता या ठिकाणी आलेला आहेत नेमकं आता निघालोत लगे हा निघालो ती अपंग पोरगी आहे त्याच्यासाठी आलो होतो आता वापस चाललो घेऊन. दिवाळी कुठं साजरी करणार नेमकं? आता कशाची दिवाळी आहे आता दिवाळी सारी ही होऊन बसली आणि दिवाळी कुठाली करावं आणि काय करावं आता आम्हाला राहायला जागा नाही तर कुठं करावं. हा असं होईल असं वाटलं होतं का? पक्के घर बांधले तुम्ही, ते सिमेंटाचं घर बांधलं? सिमेंटचं असं कवच झालेलं नाही आत हां. कवच झाले नाही आता हे पावसाने झालं. नेमकं कुटुंब कशावर चालतं, म्हणजे मालक वगैरे काय करतात तुमचं? काही नाही मालक हे काय ते बसलेली मालक आहे ते खोकल्याने परेशान आहे ती पोरगी अपंग आहे. मुलगा माझा तिकडं बाहेर जाऊन काम करतोय. काम करून हातावरचा पोट आहे. हा हातावरलं पोट आहे शेतीत काही नाही. हां. हा काय खावा काय राहा. काय काका आता इथं थांबताय तुम्ही, नेमकं भीती वाटते का आणि कशा पद्धतीने इथं हे करताय? आपलं काय आमच्या परिस्थितीने अडचण आहे. कपिलधार जाते खाते बाया पोरं आम्ही इथं राहतो त्याकडे 2 माणसं नाही तर राहायसारखी जागा नाही. अच्छा, आमची फार गंभीर परिस्थिती आहे. काय शासनाला विनंती? काय नाही आमचं काय स्वीकार करावं आम्हाला धरते काय म्हणते ते द्या बरी पुनर्वसन करावं. पुनर्वसन करा असं गावाचं म्हणणं आहे आमच्या. हां. मग काय होईल ती होईल. काय बोलावं ह्याच्या पुढं. काय परिस्थिती काकू तुमच्या? काय आता भीती वाटती. आम्ही मंदिरात झोपाय जातो हं. सारं खोसाळे रातची भीती वाटती घर पडते म्हणून. हां. जनावर ढोर सोडून जातो. हं. आता वाटतंय आता लेकर हातावरले पोट येतं येतेत कामं करतेत पळत येत कपिलधारात. कवर जावा कपिलधार आमची सुविधा करायला पाहिजे ना. हो असं जर पलटलं पुढं तर आमचं नगबी नजर पडायचं नाही. खरंय का नाही? आता उठतो जातो आता तिथं आमची कवर सोयी लागन. काय होणार आता दिपवळी आली आम्ही काय करावं. आमचे लेकर रानमाळ करतात काम. आम्हाला शेतीबाडी लई मोठी नाही. आम्हाला तर लगेच नाही शेती. काय कायला नसती काय कायला असती. एवढंच आहे आम्हाला. एवढंच आहे ना शिवार. कुठं शिवार आहे आम्हाला. आणि हे शिवार आता शेवड्यातच जगायचं. कोणी काही धंदे करून काय करून. भीती वाटते आता लोक आता भीती वाटते आम्हाला. खाली जावं वाटाना नुसतं उदास वाटायला लागलं. आम्हाला बरं वाटतंय का? कसं वाटतंय आम्हाला? तुम्हाला कसं वाटतंय? तसं आम्हाला कसं वाटत असं. आमचे घरदार सोडून आम्हाला जाऊ वाटतंय. प्रशासनाने मदत केली की तुम्हाला? शासनाने मदत आता काय आम्हाला फक्त शासनाने अजून काय केली मदत? काहीच नाही. मदत आल्या कुठून 1-2 जेवणाची केली आम्हाला फक्त. दुसरं काय करत येत. हे आपले तुमचे आमच्यासारखे थोडे थोडे कपडाला आता 1-2 जणांनी दिलाय पण अजून काय नाही दिलेलं शासनाने बी. फक्त तिथं काहीतरी धान्य टाकले नेऊन. धान्य निघून ठेवलंय आणि फक्त जी तात्पुरती मदत आहे ती मिळाली. मात्र येणारी दिवाळी आहे ती साजरी कशी करायची, त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाची वेगवेगळी अडचण आहे. आता समोरच्या घरामध्ये पाहिलं त्या ठिकाणी दिव्यांग असलेली एक भगिनी आहे. त्यांना देखील कशा पद्धतीने घेऊन जायचं यासह अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. त्यामुळे या बाबतीमध्ये आता प्रशासन काय यावर जे उपाययोजना करणार हे देखील पाहणे. मात्र अशी जी काही पक्की घरं बांधली गेलेली आहेत, ही जी पक्की घरं आहेत, ही अशी जी पक्की घरं आहेत, ही पक्की घरं देखील आता सोडून या लोकांना जावं लागतंय. त्यामुळे एकंदरीत या अनुषंगाने आता प्रशासन या लोकांचं पुनर्वसन कशा पद्धतीने करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तर पाहणाऱ्या ही जी भूस्खलनाची घटना घडली पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. मात्र इथं कुठलाही पोलीस प्रशासनाचा अधिकारी देखील पाहायला मिळत नाही. त्यामुळे दुर्घटना जर घडली तर या ठिकाणी जीवितहानी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. आणि ही जी हौसी लोक या ठिकाणी येत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये देखील आता नेमकं काय इथं प्रशासन त्यांना थांबवणार कसं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र या गावाच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने सरकारनं तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे.